तुमचे आपल्या चॅनलवर. आपण आता भंडारा डोंगर इथे चाललेलो आहोत. देव जवळच आहे, खूप छान ठिकाण आहे. इथे तुकाराम महाराज अभंग लिहिण्यासाठी येत होते आणि खूपच निसर्गमय वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. फोटो काढायचे, मस्त सिनरी बघून फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहोत सगळे. खूपच छान आहे निसर्ग. पाऊस पडल्यामुळे सर्वीकडे एकदम छान वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे छान मस्त हिरवेगार झालेले आहे. पाऊस पडल्यामुळे गार वातावरण वाटत होते. मुलांनी देखील छान एन्जॉय केले. भंडारा डोंगर घाट रस्ता हा नागपुडी वळणाचा आणि निसर्गरम्य आहे. कोणाला कार ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याने नक्की यावे. आपण मंदिराजवळ आता पोहोचलेलो आहोत. आम्ही साधारण सायंकाळी 5 वाजता पोहोचलो मंदिरात. गर्दी अजिबातच नव्हती, छान दर्शन झाले. येथे हे दादा होते, यांनी आम्हाला तुकाराम महाराजांबद्दल खूपच छान माहिती दिली. यांनी सांगितले की तुकोबा अनेकदा या ठिकाणी भजन, लिखाण, चिंतनासाठी येत असत. त्यांच्या पत्नी जिजाबाई तुकोबांना शोधत त्यांच्यासाठी भाकरी घेऊन येथे येत. पण ऐकत ते शहर मंदिर म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी जी काही गाथा लिहिली त्या झाडाखाली बसवून लिहिली. पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर, डोंगरांची नावं आज कमीत कमी लक्षात ठेवा. नुसतं येऊन पाया पडून जाऊ नका, पुढच्या पिढ्या आपण घडवणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जर कळलं तरच तुम्ही तुमच्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर दिल्यामुळे मंदिर ट्रस्टतर्फे आमचा सत्कार करण्यात आला. 4 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा मंदिराचे काम जस्ट स्टार्ट झालेले. अजून मंदिराचे बरेच काम बाकी आहे. कोरीव काम असल्यामुळे साहजिकच आहे, मंदिर बनायला वेळ लागणारच. असे हे थंड वातावरणातून आम्हाला जाऊशीच वाटत नव्हते. इरा आणि स्मित तर खूपच रमले होते.
घरी निघायच्या वेळेसच छान असा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आणि ट्रिप आमची कंप्लीट झाली. छान असा टाइम स्पेंड झाल्यावर सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग मस्त भेळ, वडापाव आणि चहा एन्जॉय केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.